हाय फ्रेंड्स, मी रेश्मा रेशूज रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इडलीच्या रव्यापासून इडली कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत। तुम्हाला पाहताच क्षणी समजतच असेल इडली किती जाळीदार झालेली आहे। ही इडली रव्याची इडली आहे। तांदळाच्या इडलीपेक्षा खूप जास्त ही हलकी आणि फुलकी होते, शिवाय चवीलाही अप्रतिम लागते। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। इडली करण्याकरिता इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ही उडदाची डाळ आपल्याला 1-2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आता आपण स्वच्छ डाळ 1 ते 2 वेळा पाण्यामध्ये छान धुवून घेऊयात। डाळ आपल्याला स्वच्छ धुवून झाल्यानंतर डाळ बुडेल इतपत आपल्याला डाळीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता तुमच्या इथे वातावरण जर थंड असेल तर 1 चमचा मेथी दाणे डाळीमध्येच भिजत घालताना भिजून घ्यायचा आहे। माझ्या इथे हवामान थोडं दमट असल्यामुळे मी मेथी दाणा इथे घातलेला नाही। मेथी दाण्यामुळे पीठ लवकर फर्मंट होते। आता यानंतर आपण इडली रवा छान स्वच्छ धुवून घेऊयात। आता 1 कप डाळीसाठी मी इथे 2.5 कप इडली रवा वापरलेला आहे। आता तुम्ही बघू शकता हा जो रवा आहे ना, तो शिरा उपमा बनवण्यासाठी उपयोग करतो तो रवा नाही, तर हा तांदळापासून रवा बनवलेला असतो आणि हा खास इडलीसाठीच बनवला जातो। तेव्हा हा तुम्हाला बाजारामध्ये अगदी सहजपणे मिळून जाईल। मी हा रवा डीमार्टमधून घेतलेला आहे। तर बघा, आपण यात पोहे किंवा भात घालणार नाही आहोत, तर ही आपली इडली तितकीच जाळीदार होणार आहे। आता हा इडली रवा स्वच्छ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून इडली रवा पाण्यात बुडून वर येईपर्यंत पाणी घालून भिजत घालून ठेवायचा आहे। आता हे दोन्ही प्रमाण जे घेतलेलं आहे आपण, ते आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे। आता जास्तीत जास्त तुम्ही 6 तास भिजत ठेवू शकता। यापेक्षा जास्त तास झाले तर पीठ आंबट होण्याची शक्यता असते। जर तुम्हाला तांदळापासून इडली कशी बनवायची आहे ही रेसिपी बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर केलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा। आता 4 ते 5 तासानंतर आपण पाहतोय की डाळ आणि तांदूळ छान फुगून वरती आलेले आहेत। डाळ जी आहे छान फुलून वर आलेली आहे। आता ही जी डाळ आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून दळून घ्यायची आहे। पण डाळ दळताना लक्षात असू द्या की ही डाळ आपल्याला बारीक कमीत कमी पाण्यामध्ये वाटून घ्यायची आहे। म्हणजेच आपण भजीचं जसं पीठ भिजवतो ना, तसंच आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। आता मी डाळीतलं पाणी फेकून न देता मी डाळीतलं जे पाणी आहे तेच मी पाणी डाळ वाटण्यासाठी वापरलेलं आहे। याने पटकन फर्मंट व्हायला मदत होतं। आता तुम्ही इथे बघू शकता की इतपत घट्ट असेल एवढं घट्ट आपल्याला दळून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्तीचं पाणीचा वापर तुम्ही करू नका। आता हे बॅटर एका डब्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही डब्यामध्ये किंवा एखाद्या खोलगट स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवू शकता। शक्यतो कोणत्या जर्मनच्या भांड्यामध्ये हे बॅटर काढून ठेवू नका। आता हा जो इडली रवा आहे ना, तो पाणी सगळं त्यातलं ओतून द्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला अगदी पाणी जे आहे ते पिळून काढायचं आहे आणि इडली रवा अशा प्रकारे बॅटरमध्ये घालायचा आहे। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इडली रवा वापरताना तो रवा कोरडा करूनच आपल्याला बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे। जर तुम्ही पाण्यासकट इडली रवा वापरलात आणि बॅटरमध्ये जर घातलं तर बॅटर पातळ तर होईलच, शिवाय व्यवस्थित ते लवकर फुगून येणार नाही आणि त्यामुळे आपली इडली जी आहे ती सुद्धा जाळीदार होणार नाही। बरेच जण व्यवस्थित प्रमाण घेतात आणि त्याची इडली ही व्यवस्थित फुगून येत नाही किंवा ती आतमध्ये जाडसर घट्ट होते। त्याचे कारण हेच आहे, तुम्ही जे पाणी जास्तीचं प्रमाणात वापरता। आता हे बॅटर असे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। यामध्ये आपल्याला आत्ताच मिठाचा वापर करायचा नाही। आता हे आपण रात्रभर फर्मंट करायला ठेवून द्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी आपलं पीठ अगदी फुगून वर आलेलं आहे। आता मला या पूर्ण पिठाचे इडल्या बनवायच्या नाही आहेत, तर मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते। यामध्ये मीठ घालून इडली बनवणार आहे।
आणि उरलेलं पीठ तसंच हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। जेव्हा गरमीचे दिवस असतील तेव्हा आपल्याला यामध्ये मीठ घालून ठेवलं तरी चालेल, कारण की जर मीठ घातलं तर लवकर पीठ फर्मंट होत नाही आणि आंबटही होत नाही। तर थंडीच्या दिवसामध्ये आपण भिजवणार असाल, मीठ आपल्याला आधीच वाटून झाल्यानंतर घालायचं नाही, मीठ आपल्याला दुसऱ्या दिवशीच घालायचं आहे। तर आता हे बघा, आपलं छान असं मी मीठ घालून छान मिक्स करून घेते आणि याच्या मी इडल्या करून घेते। आता इडलीच्या प्लेटींना आपण छान तेल लावून घेऊयात। आता ह्या ज्या इडलीच्या प्लेटी आहेत यांना आपण तेल लावून घेतल्याने इडली सहज आपली मोकळी होईल। आता भरताना सुद्धा इडलीच्या भांड्यामध्ये पूर्ण वरपर्यंत बॅटर न भरता थोडीशी जागा सोडायची आहे, म्हणजे आपली इडली छान फुगून वर येईल। आता इडलीच्या प्लेटी एकावरती एक ठेवताना लक्षात ठेवायचं आहे, प्लेट ठेवल्यानंतर प्रत्येक प्लेटला होल दिसत आहे, जे की होल असतात त्याच्यावर इडलीची दुसरी वाटी येईल अशा प्रकारे इडलीचं पात्र ठेवायचं, प्लेटी ठेवायच्या आहेत। तर होलावर होल येतील असे न ठेवता तर होलावर तुम्हाला इडली ठेवून द्यायची आहे। असं केल्याने इडलीची वाफ दुसऱ्या इडलीवर पाणी सोडून ती ओली होणार नाही। तर आता एकीकडे मी आधीच पाणी घालून उकळी आल्यानंतर आपण इडलीच्या प्लेटी यामध्ये ठेवून देऊयात। आता मध्यम गॅस ठेवून इडली आपल्याला 15 मिनिटं वाफवायला ठेवायची आहे। जर समजा वाफ भांड्याच्या वर येऊ लागली तर समजावं इडली आपली स्टीम झालेली आहे। आता आपण इडली तयार आहे की नाही हे कसं पाहायचं तर सुरीच्या साहाय्याने सुरी घालून बघायची, आणि जर सुरीला चिकटलं नाही पीठ तर समजायचं की इडली तयार आहे, किंवा बोट लावून बघितलं तर चिकटत नसेल तरीही समजावं इडली झालेली आहे। आता इडल्या मोकळ्या करून घेऊयात। तर इडली मी चमच्याच्या साहाय्याने इडली काढते आहे, तुम्ही सुरीच्या साहाय्यानेही कडा आधी मोकळ्या करून घ्यायच्या आणि अलगद काढायच्या आहेत। तर बघा इडली अगदी सहजपणे मोकळी झालेली आहे। आता अशाच प्रकारे मी सहज सर्व इडल्या काढून घेते। तर हे बघा, तुम्ही बघू शकता सगळ्या इडल्या आपल्या छान तयार आहेत। गरम गरम सांबाऱ्यासोबत गरम गरम इडली खाण्यासाठी अगदी तयार आहे। सोबतच ओल्या नारळाची चटणीही आपली तयार आहे। तर बघा, ओल्या नारळाची चटणी आणि सांबाराची रेसिपी मी शेअर केलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर केलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा। तर व्हिडिओ माझा आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा। तर भेटूया अशाच टिप्स आणि ट्रिक्ससह नवनवीन रेसिपीसोबत। बाय बाय।